दरम्यान महामार्गावरील खड्डे आणि कोकणातील नव्या येणाऱ्या प्रकल्पांवरून राज ठाकरेंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. पाहूयात. स्थानिक जे आमदार बिमदार सगळी लोक जी मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत. मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत. मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो, पण गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले. आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ॲक्विजिशन म्हणतो, ती लँड ॲक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो. हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही, कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झालेत, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे. हे वर्षानुवर्ष ह्याच गोष्टी होत आल्यात, अशाच होत आहेत. आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे? नवीन डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज. तर ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला.